ठिकाण मोपोगडप, मोहनगिरीनगर, तापेन रेल्वे क्रॉसिंग. तर मित्राच्या घरी गेलो असता मित्र मॅच वगैरे बघत होते. तर माझा मित्र आहे तो म्हणाला की आपल्याला चिप्स हवे म्हणून. तर चिप्स आणण्यासाठी मी गेलो स्कूटी घेऊन. तर फाटक पडला होता. कमीत कमी 6 ते 5 मिनटात फाटक उघडण्यात आला. म्हणजे मे बी तो खूप आधीपासून फाटक पडलेला असेल. तर मी चिप्स घेऊन कमीत कमी 2 ते 3 मिनटातच आलो. चिप्सचं पॅकेट घेतल्याच्या नंतर परत बघतोय तर परत फाटक पडलं आहे. असे जर क्षणाक्षणाला फाटकच पडत असतील तर तुम्ही एक कामच करा ना, इथे भिंतच घालून टाका. म्हणजे तिकडची लोकं येणारच नाही इकडं आणि इकडची लोकं जाणारच नाही तिकडं. बरं, ते तुम्ही करू शकताय, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला काय माणसांशी देणं घेणंच नाही आहे, बरोबर. आता मला काय म्हणायचं आहे, जर आपण साधी सुई घेतली तरी त्याचा आपण टॅक्स पे करतो. मग त्या टॅक्सचा वापर तुम्ही ह्या योग्य ठिकाणी करायला हवं. जर इमर्जन्सी सिच्युएशन झाली तर त्या माणसाने हॉस्पिटलमध्ये पोचायचं कसं. आता तुम्हाला माहिती आहे बऱ्याचशा लोकांनी व्हॅक्सिन्स वगैरे घेतले आहेत, तर त्या व्हॅक्सिनचा काय दुष्परिणाम होतो तेही तुम्हाला सांगायला नको आहे. मेडिकल इमर्जन्सी सिच्युएशनला वेळेवरती डॉक्टरकडं पोचण्याची खूप गरज असते. त्याच्यामध्ये एक क्षणाचा विलंब जरी झाला, लेट झाला तरी खूप मोठी दुर्घटना, अक्षरशः माणूस दगावण्याची शक्यता असते. तर इथे व्यवस्थित लक्ष देऊन अंडरग्राऊंड करायला पाहिजे आणि अंडरग्राऊंड हे प्रत्येक ठिकाणी झालेच पाहिजे. कमीत कमी हजारो माणसांची तिकडे वस्ती आहे. इथे प्रत्येक साधारण माणूस पण टॅक्स पे करतो. कोलगेट घ्या, बरेचसे प्रोडक्ट घ्या तुम्ही. साधी सुई घेतली तरी तुम्हाला टॅक्स भरायला लागतो, बरोबर आहे. तर ह्या टॅक्सचा योग्य तो ठिकाणी वापर करून अंडरग्राऊंड पासिंग करायलाच पाहिजे. तर तुम्हाला माहीतच आहे आता बऱ्याच ठिकाणी युद्ध वगैरे चालू आहे. तर त्या युद्ध चालू असलेल्या कारणांनी आपल्या ठिकाणी कुकिंग ऑइलवरती जवळजवळ 200 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे लगेच. म्हणजे इंडियामध्ये ऑलरेडी ऑइलचे डबे हजारो करोडो असतील. तिकडं युद्ध झालं काय आणि ह्या डब्यांची किंमत बदलली काय. आता हे बदलवणारे कोण, मग हे पैसे कोणाच्या खिशात जाणार. मग तुम्ही जे काय गोर गरिबाला लुटून पैसे घेताय त्याचं योग्य तो निवारण करून द्या.